4 दिवस झाले आपला मिनी व्लॉग आला नव्हता, कारण मी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार प्रचंड आजारी होते. डॉक्टरकडे सुद्धा जाऊन आली होती, म्हणून मी काही मिनी व्लॉग आणि फुल व्लॉग शूट केला नव्हता. कारण ऑफिसला जाणं गरजेचं होतं. व्लॉग शूट करण्यापेक्षा मला ऑफिस महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं कारण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्यामध्ये आपल्याला ऑडिट माझं क्लिअर करायचं होतं. रिटर्न फाईल हे सगळं कामं होती, म्हणून दांडी वगैरे मारून मला चालणारच नव्हतं. म्हणून आज मी तुमच्यासोबत माझं सकाळ आणि इव्हनिंग रुटीन शेअर करते. पहिलं उठल्यावरती पहिली आयांची तयारी करून घ्यावी लागते. तर त्याला तयार केलं होतं. त्याचा टिफिनमध्ये चीज पराठा केला होता आणि त्यानंतर त्याला व्हॅनखाली ड्रॉप केल्यानंतर मग आम्ही आमचं करत असतो. म्हणून मी माझ्या स्वयंपाकासाठी आज अख्खा मसूर, भोपळ्याची डाळ अशी मिक्स करून केली होती आणि नाश्त्यासाठी केला होता उपमा, सोबतच मला भाकरी. ते सगळं आवरून गेली होते आणि त्यानंतर मग घरी आली संध्याकाळी. आणि सकाळी म्हणजे धावपळ झाल्यामुळे ना संध्याकाळी विचार केला की मस्त असं इडली करूया. कारण 2-3 दिवसापासून इडलीचं पीठ तयार केलं होतं आणि आयुष मला बोलतच होतं की मम्मा मला इडली खायची आहे. म्हणून दीपककडनं काम करून घेतलं होतं. नारळ फोडून त्याच्या कापं करून घेतली होती आणि ते पटकन चटणी करून घेतली होती. इडली पात्रात इडली झाल्या होत्या थंड, म्हणून त्यासुद्धा मी काढून घेतल्या होत्या. आणि आम्हाला इडली डोसा आम्ही कधीही खाऊ अशी आम्ही माणसं आहोत. त्यामुळं आयुषने मस्त ते ड्रॉइंग काढत होता. मम्मा म्हणतो की मम्मा हे स्टार फ्रूट नाही, जोडलेला बनाना आहे. आता ते जर बोलेल ते खरं. सो असा होता दिवस. मिनी ब्लॉग आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.